युनिफॉर्म खूप प्राऊडली आम्ही घालतो. पण त्यासोबत आधी लहानपणी कसं आपण बघायचो आणि आज तो दिवस आलाय की आपण त्या गाडीमधून येतोय जातोय. ग्रुपमधली एक मुलगी होती, तिने काय केलं खूप जास्त एक्साइटेड असाल की ताई लवकर सांग कसा होता तुझा एक्सपिरियन्स. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. होप यू ऑल आर वेल. जस्ट रूमवर आली आहे बंदोबस्त वरून. अराउंड 11 वाजलेत आणि 3 वाजता आम्ही घरातून निघालेलो. सो 3 ते 11 वाजेपर्यंत ड्युटी होती. आय नो तुम्ही खूप जास्त एक्साइटेड असाल की ताई लवकर सांग कसा होता तुझा एक्सपिरियन्स. बट त्याहून तुमच्याहून जास्त मी एक्साइटेड आहे सांगण्यासाठी की हाऊ वॉज माय डे. सो आधी तर सांगते आमची ड्युटी कुठे होती. तर प्रत्येकाची वेगवेगळी ड्युटी असते. लाईक पेट्रोलिंग असतं, त्याच्यानंतर बूथ म्हणजे जिथे मतदान ऍक्च्युअल मध्ये होतं ते, त्याच्यानंतर होतं पोलीस स्टेशनला. तर माझं आणि माझ्या फ्रेंडचं पोलीस स्टेशनला ड्युटी होती. तर आधी तर सांगते भाई एक्सपिरियन्स कसा होता. सो मी याला चांगला होता किंवा वाईट होता असं जज नाही करणार. मी माझा ऑनेस्ट बोलतात ना ओपिनियन देईन की कसा होता माझा फर्स्ट एक्सपिरियन्स. बिकॉज फर्स्ट हा स्पेशलच असतो है ना. तर तुम्हाला माहिती मी आधी एक व्हिडिओ बनवलेला की जेव्हा आमचं पीटीसी मध्ये आमची ड्युटीची नॉर्मली प्रॅक्टिस घेत होते तो दिवस कसा होता वगैरे. ऑनेस्टली सांगते त्या दिवसात आणि या दिवसात खूप फरक आहे. म्हणजे लिटरली तिथे फक्त आम्हाला उभं राहायचं होतं तरी सुद्धा आम्ही खूप कंटाळलेलो. तिथे आमची जेवणाची सोय होती, तिथे वॉशरूमची सोय होती आणि सगळी लोक बोलतात ना ओळखीची होती. पण इथे असं अजिबात नव्हतं. इथे सगळं स्वतःला करावं लागत होतं. स्वतः जेवणाचं पण स्वतःला बघावं लागत होतं. आधी सांगेन मी माझं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं. म्हणजे याच्या आधी मी कधीच बोलतात ना रोडवर किंवा रस्त्याने वगैरे असं युनिफॉर्म घालून फिरली नव्हती किंवा बोलतात ना असं वावरली नव्हती जास्त. बट फर्स्ट टाइम आम्ही युनिफॉर्म घालून रोडवर असं जात होतो. आणि खरं सांगते जेव्हा आम्ही लहान होतो आणि आजूबाजूला पोलीस दिसल्यावर कसं आमचं रिॲक्शन असायचं, होय शपथ पोलीस, तसं वालं लिटरली आमच्याकडे बघून थोडंफार लोक बघत होते. आणि दॅट वॉज व्हेरी स्पेशल मोमेंट फॉर ऑल ऑफ अस. आणि हे झालं थोड्यापुरती, म्हणजे झालं लोकांनी बघितलं छान वाटलं ठीक आहे. पण त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर म्हणजे असं होतं की पहिलं म्हणजे राहण्याची सोय, की आम्ही कुठे राहतोय, कुठे जातोय, कुठे राहतोय, कशाने जातोय, हे सगळं स्वतःला मॅनेज करायचं होतं. आणि बोलतात ना अजून एक एक्सपिरियन्स झाला. आम्ही पीटीसी मध्ये होतो तेव्हा खूप लिमिटेड ऑफिसर सोबत वगैरे इंटरॅक्ट होत होतं, त्यांच्यासोबत बोलायचो. बट इथे आल्यावर ना वेगवेगळे ऑफिसर्स होते आणि बोलतात ना आम्ही त्यांना ओळखत पण नव्हतो, कधी त्यांना बघितलं पण नव्हतं. बट एकच बोलतात ना एका फोर्समध्ये होतो, तीच फक्त एक ओळख होती आणि ते खूप छान होतं. आधी आम्ही थोडं नर्वस होतो की एवढे मोठे ऑफिसर आहेत, कसं त्यांच्याशी बोलणार वगैरे. बट काय नाही, नॉर्मल असतं. ती लोक असं अजिबात बिहेव नाही करत की आम्ही सिनियर आहे, तुम्ही ज्युनियर आहे किंवा तुम्ही शिपाई आहे, कॉन्स्टेबल आहे. नाही, ती लोक त्यांच्या कामापुरते असतात, बाकी त्यांना काही पडलेलं नसतं. आणि अजून एक की आम्ही जेव्हा पीटीसीला होतो ना तेव्हा आमचं एकदम आयतं जेवायला मिळत होतं. म्हणजे आम्ही जिथे ड्युटी करत होतो ना तिथे पण आयतं मिळत होतं. आय एम रिअली सॉरी, आता इथे लाईट गेली आहे म्हणून थोडं बोलतात ना ऑफ झाली आहे लाईटिंग. सो प्लीज मॅनेज करा ते. तर पण इथे काय होतं, इथे आम्ही खूप खेडेगावात होतो तर इथे काय प्रॉपर हॉटेल पण नव्हतं आणि जी दुकानं होतं तिथे समोसा वगैरे एकदम नॉर्मल आणि ते खूप ऑइली होतं. तर ऑप्शनच नव्हता काय की आपण बाहेर जाऊन काय जेवू. सो एकच एक ऑप्शन होता की तिथे एक नामदेवाचं मंदिर होतं. त्या मंदिरात भंडारा कसा असतो तसा आम्ही तिथे जेवायला गेलेलो. आणि ऑनेस्टली सांगते जर मी माझ्या नॉर्मल लाईफमध्ये असते तर मी कधीच जेवली नसते तिथे. बट ही एक बोलतात ना एक शिकायला मिळालं की जेव्हा चॉईस नसतं ना तेव्हा यू हॅव टू बोलतात ना जे काय असेल त्याच्यात आपल्याला मॅनेज करावं लागतं. आणि असं झालं की प्रत्येक वेळेला आपण बोलतो की टेस्टी आहे का जेवण वगैरे, पण फर्स्ट टाइम मला फील झालं की टेस्ट इम्पॉर्टंट नाहीये, तुझं पोट भरणं इम्पॉर्टंट आहे. किंवा बिकॉज दिवसभरात उपाशी होतो आम्ही आणि कोणी नाही विचारत तुम्ही जेवलात का, काय करताय वगैरे, काही नाही, कोणाला काय पडलेली नसते, सगळं स्वतःला करावं लागतं. सो हा एक एक्सपिरियन्स होता. ही एक मेन गोष्ट सांगायची ती म्हणजे जेव्हा आम्ही पीटीसीला होतो तेव्हा सगळेजण बोलत होते काय तुम्ही रिक्रुटर आहे, तुम्ही नवीन आहे, तर आमच्यावर जास्त काय रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती.
पण इथे आल्यावर जास्त ते नोटीस नाही करत की तुम्ही रिक्रुटर आहेत वगैरे. तुम्हाला एखाद्या पॉइंटवर ठेवलं ना, म्हणजे एखाद्या पॉइंटवर तुम्हाला उभं केलं म्हणजे त्या जागेची रिस्पॉन्सिबिलिटी टोटली तुमच्यावर येते. तुम्ही काही रिझन नाही सांगू शकत की इथे वॉशरूम नाहीये, मी वॉशरूमला गेलेली, किंवा मी इथे एकटी आहे, आजूबाजूला सगळी माणसं आहेत. नाही, इथे असं काही नसतं की लेडीज जेंट्स असं काही नाही. तुम्हाला इक्वली ट्रीट केलं जातं आणि तुम्हाला इक्वली त्यांच्यासोबत काम करावं लागतं. सो ही खूप खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आमच्या ग्रुपमधली एक मुलगी होती, तिने काय केलं तिला मतदानाच्या इथे उभं केलेलं, बट तिचं असं म्हणणं होतं की तिथे वॉशरूम नाहीये आजूबाजूला. सॉरी, मी हसते बिकॉज ती समोर आहे माझ्या. तिने काय केलं, मतदानाच्या इथे तिला उभं केलेलं, पण तिचं म्हणणं होतं की इथे वॉशरूम नाहीये आणि माझ्यासोबत कोण लेडीज नाहीये. म्हणजे ते नॉर्मली ऑफिसर वगैरे असतात, बट ती ते रिझन देऊन आमच्यासोबत रूम मध्ये राहायला आली. ते एक इररिस्पॉन्सिबल बिहेवियर आहे. मग ते सर आले, त्यांनी तिला समजवलं की बाबा तिथे तू नाहीयेस आणि तिथे काय झालं तर रिस्पॉन्सिबल कोण राहणार, है ना. सो ही खूप छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी खूप खूप मॅटर करतात. म्हणजे लिटरली तिच्या जॉबवर परिणाम होणारा हा टॉपिक आहे. आणि अजून एक सांगायचंय, जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा बोलतात ना, एक पोलिसांची जी गाडी असते त्याच्यात स्पेशली ज्या पोलीस असायच्या त्यांना बघून खूप छान वाटायचं. आणि आतापर्यंत हे कधीच माझ्या डोक्यात पण आलं नव्हतं, हे गाडीचं वगैरे कधी माझ्या डोक्यात पण आलं नव्हतं. बट आज आहे ना, जेव्हा मी त्या पोलिसांच्या गाडीत बसत होती आणि ते ट्रॅव्हल करत होती आणि सगळे आजूबाजूला पोलीस होते, तेव्हा अचानक मला क्लिक झालं की भाई, आधी लहानपणी कसं आपण बघायचो आणि आज तो दिवस आलाय की आपण त्या गाडीमधून येतोय जातोय किंवा बोलतात ना त्या अराउंड मध्ये वावरतोय. सो तो खूप एक स्पेशल मोमेंट होता. आय नो हे खूप बोलतात ना, याने जास्त फरक नाही पडत. म्हणजे हे खूप थोड्या टाइमसाठी असतं हे छान वाटणं वगैरे. त्याच्या एका पिरियड नंतर याचं आपल्याला काही वाटत नाही. सो या, दॅट वॉज माय डे. तर या सगळ्या झाल्या थोड्याफार चांगल्या चांगल्या गोष्टी. तर याच्यात बोलतात ना, याच्यात आम्हाला प्रॉब्लेम काय फेस करावे लागले ते म्हणजे पहिलं म्हणजे जेवण, की जेवण प्रॉपर नव्हतं. प्रॉपर म्हणजे जेवण स्वतःला कसं तरी मॅनेज करावं लागत होतं. सेकंड, एकदम एकदम इम्पॉर्टंट आणि ते पण स्पेशली मुलींसाठी प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे वॉशरूम. आणि त्याच्यानंतर अजून काय प्रॉब्लेम होतात आणि ते बोलतात ना, युनिफॉर्मवर भाई खूप गरम होतं आणि इथे गरमी आहे. युनिफॉर्म खूप प्राऊडली आम्ही घालतो, बट त्यासोबत खूप गरम होता आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स ठीकठाक होता. पहिला बंदोबस्त होता तर ठीकठाक होता. आणि मला या व्लॉगिंगच्या चक्करमध्ये आहे ना, खरं सांगू तर थोडंफार आहे ना आता फिरायला आवडतंय. तर या निमित्ताने मला फिरायला पण मिळतंय आणि मी खूप एन्जॉय करते. ही जी फेज आहे माझ्या लाईफमध्ये एन्जॉय करते. सो या, दॅट वॉज माय डे. आणि बस भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. आणि बऱ्याच मुलांनी कमेंट केलं की ताई, मी हिंगोलीचा आहे किंवा मी हिंगोलीची आहे आणि मी प्रॉपर अकोल्याची सुद्धा आहे. सो सगळ्यांना हॅलो माझ्याकडून. कधी जमलं तर नक्की भेटू आपण, है ना. सो या, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय.